तर पब्लिक, मी तौसिफ गडकरी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग्समध्ये. नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आज आपण रविवारचा दिवस आणि येराडची यात्रा केल्यानंतर आपण पुढचा प्रवास हळूहळू सुरू केला. येराडमध्ये निघून आपण शिरळच्या मार्गे निघालो होतो आणि काही जागे रस्त्याचं काम चालू असल्याला आपल्याला दिसलं. त्यामुळं येराडनंतर येताना गाड्या हळू चालवा. अजून जागोजागी काम चालू आहे. धडनं बाराभर चिंध्या अशी ह्या रस्ता कंपनीची कामं झालेली आहेत. त्यामुळे नक्कीच गाड्या हळू चालवा, प्रवास व्यवस्थित करा. आणि ही सुंदर अशी झेंडूची बाग तुम्हाला पाहायला भेटेल आणि आकाश निळे शुभ्र छान असं वातावरण तयार झालं होतं. आणि नदीकाठच्या परिसराचा आनंद घेत आम्ही निघालो होतो. मी आणि आमचे अमोल शेठ काय ऐकनात म्हणले चला कोयना फिरून यायचं. आज रविवार पण होता आणि संकष्टी होती. आणि आमची कोयना माय छान सुंदर तितकीच देखणं हिचं रूप. पाणी तुम्ही पाहू शकता, आम्हापासं तिचं पाणी. पण पाटणकरांचं दुर्दैव म्हणावं लागेल की साऱ्या महाराष्ट्राची ताण भागवणारी कोयना माय पाटणकरांना मात्र पाण्यासाठी वंचित राहावं लागतंय. अवघड परिस्थिती आहे. राजकारणावर बोलायचं नाही, पण पाणी थेंब थेंबसाठी पाटणच्या लोकांना त्रासावं लागतंय. असो, चालत राहायचं. आयुष्य आहे म्हटलं की चालत राहायचं, तक्रारी करायच्या. आज तब्येत पण बरी नव्हती, आवाज पण बसला आहे. आणि मनशांतीसाठी हा व्लॉग. सुंदर असं कोयनेत नदीचं रूप. या भागात येताना मन एकदम शांत होतं. आणि टू बी नेचर सॉल्व्स. तुम्ही नेचरच्या एकदम जवळ. आता हा अतुल बाबा यांचा फार्म हाऊस आहे. शिरळमध्ये स्थित आहे. शिरळच्या थोडा अलीकडच्या भागात हा फार्म हाऊस आहे. नदीकाठी बांधलेला हा फार्म हाऊस सुंदर आहे. तेथून नदीचं सौंदर्य आणखीन खुललेलं दिसतं. आणि शिरळमध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीची कलिंगडं मिळणार. पाटण तालुक्यामध्ये शिरळ हे एक असं गाव आहे ज्याला शिरळ बाग पण म्हटलं जातं. येथे तुम्हाला कलिंगडाची चांगली व्हेरायटी मिळणार. आमच्या भागातलं एक प्रसिद्ध गाव कलिंगडासाठी शिरळ. सुंदर सुंदर कलिंगडे तुम्हाला भेटणार. आता आम्ही शिरळ आणि मारोल क्रॉस करून आलेलो आहोत. आणि ह्या भागात तुम्ही बघू शकता लोक वॅकेशनसाठी येतात, सुट्टीसाठी. नदीकाठी मस्तपैकी गाडी लावून जेवण वगैरे बनवण्यासाठी हा भाग प्रसिद्ध आहे. एक दिवसाच्या सुट्टीसाठी तुम्ही नक्कीच शिरळ मारोल या पट्ट्यात येऊ शकता. आणि हे कोयनेचं सौंदर्य, प्रवास केल्याशिवाय या सौंदर्याची आणि तुमच्या नजरेत पण तेवढी ताकद पाहिजे की तुम्ही ते सौंदर्य आपल्या डोळ्यांनी अनुभवू शकता. कारण वाईट बघितलं तर वाईटच दिसणार आणि चांगल्याच्या शोधात राहिला तुम्ही तर आयुष्य तुम्हाला असं दाखवणार की जे तुमच्या ध्यानीमनी नव्हतं. असं आयुष्य तुम्हाला एक सुंदर रूप दाखवणार. त्यामुळे मित्रांनो, बी पॉझिटिव्ह राहा.
आयुष्याला होकारती म्हणून पुढं जावा. निसर्ग जसा मुक्त फळे उधळतो तसं राहावा. आता आम्ही आलेलो आहे संगमनेर धक्का येथे. इथून तुम्हाला संगमनेरचा पूल दिसत आहे आणि खाली सुंदर असं कोयना नदीचं आमच्या पात्र. रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे सावकाश या. टू व्हीलर येत असाल तर गाडी हळू चालवा, कारण गाडी घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. आणि ह्या कोयना जसं की तुम्ही गार्डनमध्ये बघता की हिरवंगार असं मॅट पसरलेलं असतं, असं या नदीच्या पात्रात असं सुंदर असं हिरवे मॅट पसरलेलं आहे सगळीकडे. रस्ता धक्क्यावर संगमनेरवर थोडा खराब आहे, पण सौंदर्य, नैसर्गिक सौंदर्य त्यापेक्षा खतरनाक आहे. रस्त्याचं सोडावं, सौंदर्य बघा. इथून निसर्गाचं एवढं छान रूप दिसतं ना, जे शब्दात व्यक्त करता येत नाही. ते अनुभवण्यासाठी नक्कीच संगमनेर धक्का ज्याला म्हटलं जातं, इथं भेट द्या. आणि ह्या भागाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आता इथून सौंदर्य पहा. मुलं आंघोळ वगैरे करत आहेत पाण्यामध्ये. आणि हा पॉईंट बघा, क्वालिटी मॅटर्स. जबरदस्त असा हा इथून दिसणारा हा सौंदर्य नजारा. किती बी टेन्शन असू दे की मन असं एकदम दिलखुलास होऊन जाणार. ही बच्चा कंपनी बघा आंघोळीचा आनंद घेत आहे. जगाचं टेन्शन सोडून पाण्यामध्ये चिल होऊया असा अनुभव. असं कोयनेचं आमच्या पात्र. पाणी प्यायला की माणूस थंडच झाला पाहिजे, बिस्लरीला बी झग मारतंय. आणि आहे ते सत्यम शिवम सुंदरम या हिंदी चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे. सर्वात पहिलं पाटणमधलं शूटिंग आहे. पिक्चर पाहू शकता. आणि गाजलेला पिक्चर आहे. झीनत अमान, जितेंद्र आहे मला वाटतं बहुतेक त्या पिक्चरमध्ये. आणि हा पाटण तालुक्यामध्ये झालेला ह्या पुलावर. आणि अजून पण हा पूल धक्क्याची किंवा कोयनेची शान आहे. अजून पण इंचभर फरक झालेला नाही. नवीन नवीन बांधलेले पूल पडले, पण हा पुरामध्ये वर्षभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि हे कोयनेचं पात्रात अजून पण तेवढ्याच दिमाखात आणि मजबूतीत उभा राहिलेला आहे. चारीकडे पसरलेली डोंगर सराई तुम्ही पाहू शकता, जी पाटणचा सौंदर्यात आणखीन भर करते. चारी बाजूला डोंगर आहेत आणि त्यावर पवनचक्क्यांचं साम्राज्य पसरलेलं आणि आमची दन्नो. तर आम्ही परत प्रवास सुरू केला आणि असा हा आमचा प्रवास हळूहळू गोसाटवाडीकडे आलेलो आहे आम्ही. आणि इथून तुम्ही पाहू शकता मंदिराचे सौंदर्य. धार्मिक स्थळे नेहमीच मनाला शांती प्राप्त करतात. तुम्ही कुठल्याही धर्माला बिलॉंग करत असाल, नक्कीच तुम्ही ज्या धर्माला मानता तिथल्या धर्मस्थळात जावा. मन शांत होऊन जाते आणि धर्म नेहमीच शांततेचा मार्ग शिकवतो, तो कुठला बी धर्म असू दे. आणि त्यानंतर आम्ही एंट्री टाकली कोयनेचा बाजार. आज रविवार होता आणि कोयनेचा बाजार व्हिडिओ रविवारचा आहे मित्रांनो. पाहू शकता लोकांची बाजार घेण्यासाठी गडबड सुरू आहे. आणि इथं सुंदर असा चप्पलचा स्टॉल लागलेला आहे. विविध प्रकारच्या व्हेरायटीज, गाऊन, नाईट पॅन्ट, कपडे, लहान मुलांची बांगड्या, एक ना असे विविध आयटम या बाजारामध्ये असतात.
सुंदर असा हा कोयनेचा बाजार. ताजे लिंबू शरबतसाठी उन्हाळ्यात अवेलेबल. बटाटे प्रत्येक असा ह्याच्यात असणारा आयटम बटाटे. असा हा बाजार. कोयना पंचक्रोशीत ग्रामीण भागात राहणारी लोक वर्षभर आठवडाभर भाजीपाला खरेदीसाठी कोयनेच्या बाजारात येत असतात. सुंदर असा बाजार आहे. जास्त पसरलेला बाजार आहे आणि आपण आज थोडक्यातच याचं चित्रीकरण केलेलं आहे. प्रत्येक वस्तू आणि व्हेरायटी असणारा हा बाजार. सुंदर याचं नियोजन आखलेलं आहे. आणि इथं आमचे मित्र शाहरुख भाई यांच्याकडे आम्ही बटाटा भजी आणि वडापाव मंचुरियन ह्या त्यांचा गाडाही दिसतोय. नक्कीच भेट द्या एकदा आलं की. रविवारी असतोय त्यांचा बाजार. त्यांचा गाडा लागलेला असतोय आणि हा कोयनेचा सुंदर असा पूल आणि इथून दिसणारे आमच्या कोयना नदीचे सौंदर्य तितकेच मनाला वेधून घेते. आणि तुम्ही सर्व टेन्शन, चिंता, डिप्रेशन, अँझायटी विसरता. त्यामुळे नेहमी सांगतो मित्रांनो की फिरण्याचा आनंद घ्या. फिरा आणि मस्त राहा. खावा आणि मस्त राहा. आणि इथून ही रासाडी गावामध्ये आम्ही आता परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. दुपारचे 4 वाजलेले होते आणि आम्ही आता निघा पिक्चर बघितलेला आहे. आणि एका साईड पकडून कडकडनं आम्ही आता पाटणच्या दिशेने जात आहोत. कारण वेळ भरपूर झाला होता. आणि आमोड शेटला आणि चिराबंदी बघू शकता बेस्ट क्वालिटीची रासाटीमध्ये असं 4 लेअर लावलेलं आहे. 4 थर बांधून. असलं बघायचं असलं तर पाटणच्या खोऱ्यात यायला लागते, कोयनेच्या खोऱ्यात यायला लागते. असं आम्ही कडकडं पकडून आता रासाटीमध्ये आलेलं आहे. आणि असं इथं हे सुंदर असं मंदिर. रस्ता थोडा काही जागी खराब पण आहे, पण निसर्ग बेफाम आहे. निसर्ग सुंदर आहे, त्याचा आनंद घ्या. चारीकडे हिरवीगर्द झाडी आणि तिचकाच पसरलेला परिसर. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. आज आवाज खराब असताना पण व्हिडिओ बनवलेला आहे. पहिलाच आपला घोगरा आवाज, त्यात आणि आवाज आज बसलेला होता. पण म्हटलं नाही, व्हिडिओची मालिका खंडित करायची नाही. रोज नवीन व्लॉग्स, नवीन अपडेट घेऊन येत राहायचं. प्रयत्न करत राहायचं. यश मिळो ना मिळो त्याची पर्वा करायची नाही. यश देणारा तो वरचा आहे. त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही. तर नक्कीच कोयना प्रवास करा. कोयनेची सफारी बघा. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा हा टप्पा आहे. आणि सुंदर अशी ही आमची कोयनेची भूमी नैसर्गिक सौंदर्याने नटलेली. आणि आम्ही इथं थोडा वेळ चहा ब्रेक घेतला. चाय म्हणजे जीवन आहे. दिवसातनं दणका असतो चहाचा. आणि इथं थांबलेलो आहे आम्ही आता. आणि त्यानंतर आम्ही या रानमेवा आमच्या इकडं पिकलेला होता. आणि हे आमचा महिला वर्ग बसलेला आहे. 20 रुपयाला हा ग्लास महाग होता, पण यांच्याकडनं खरेदी करा. थँक्यू.